माझे नाव समीक्षा सिद्धार्थ जगताप. मी सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे इयत्ता 8वी मध्ये शिकते. नमस्कार, माझे नाव प्राजक्ता संतोष सांबरे. मी सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे इयत्ता 7वी मध्ये शिकते. आज आपण विकसित भारत बिल्डथॉन 2025 अंतर्गत आत्मनिर्भर भारत नाविन्यता उपक्रमासाठी एका प्रोजेक्टबाबत माहिती घेणार आहोत. आपल्या प्रोजेक्टचे नाव आहे डायरेक्ट एअर कॅप्चर सिस्टीम. डायरेक्ट एअर कॅप्चर सिस्टीम. हे यंत्र हवेतील कार्बन डायऑक्साईड थेट शोषून घेते. मुद्दा क्रमांक 1, ऊर्जेचा स्रोत. या यंत्राला चालवण्यासाठी सौर ऊर्जा सोलर एनर्जीचा वापर केला जातो. यामुळे यंत्र चालू असताना अतिरिक्त प्रदूषण होणार नाही. चित्रात आपण सोलर पॅनल पाहू शकतो जे डायरेक्ट एअर कॅप्चर युनिटला वीज पुरवतात. मुद्दा क्रमांक 2, हवेमधून वायू ओढणे. मोठे फॅन वातावरणातील हवा आत ओढतात. या हवेमध्ये CO2 कार्बन डायऑक्साईड वायू असतो, ज्याचे प्रमाण हवेमध्ये 4% आहे. अतिप्रदूषण ठिकाणे म्हणजेच कारखानदारी, वाहनांची वर्दळीची ठिकाणे, सिग्नल येथे हवेमध्ये CO2चे प्रमाण जास्त असते. मुद्दा क्रमांक 3, CO2 पकडणे. या हवेला फिल्टरमधून पास केले जाते. या फिल्टरमध्ये रासायनिक पदार्थ असतात जे CO2ला शोषून घेतात आणि इतर वायूंपासून वेगळे करतात. मुद्दा क्रमांक 4, CO2 मुक्त करणे. जेव्हा फिल्टर CO2ने भरतात तेव्हा त्यांना उष्णता दिली जाते. उष्णतेमुळे फिल्टरमध्ये पकडलेला CO2 बाहेर निघतो आणि यामुळे फिल्टरमध्ये पुन्हा नवीन जागा निर्माण होऊन पुन्हा तो वापरण्यासाठी तयार होतो. मुद्दा क्रमांक 5, स्वच्छ हवा सोडणे. CO2 वेगळा केल्यानंतर उरलेली हवा कार्बनमुक्त म्हणून वातावरणात पुन्हा सोडली जाते. मुद्दा क्रमांक 6, CO2चा पुनर्वापर किंवा साठवण. पकडलेला CO2 2 प्रकारे वापरला जाऊ शकतो. एक, जमिनीत खोल साठवून ठेवणे, यामुळे तो पुन्हा वातावरणात जाणार नाही. 2, इतर वस्तू तयार करण्यासाठी वापरणे, उदाहरणार्थ इंधन, प्लास्टिक, बांधकाम साहित्य इत्यादी तयार करण्यासाठी. यानंतर आपण या मॉडेलचे फायदे जाणून घेऊया. 1, वातावरणातील CO2 थेट कमी करता येणे शक्य होते. हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंग नियंत्रित करणे यामुळे शक्य होऊ शकते. 3, नवीकरणीय ऊर्जा वापरल्यामुळे हे यंत्र पर्यावरणपूरक आहे. 4, भविष्यात कार्बन न्यूट्रल किंवा नेट झिरो भारत घडवण्यास त्यामुळे हातभार लागणार आहे. ही यंत्रणा म्हणजे वातावरणातील प्रदूषक वायू थेट शोषून घेऊन त्यावर उपाय तयार करणारी एक स्वच्छ तंत्रज्ञान क्रांती आहे. आत्मनिर्भर भारत संकल्पनाच्या दृष्टीने अशा प्रकारचे स्वदेशी कार्बन कॅप्चर यंत्र विकसित करणे अत्यंत उपयुक्त ठरू शकते. धन्यवाद.